गडचिरोलीत आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह संपल्यानंतर 6 विद्यार्थिनी साखर झोपेत होत्या। पहाटे 2:30च्या सुमारास त्यांना मण्यार सापाने दंश केला। यातील 3घींचा मृत्यू झाला तर इतर 3घींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर आश्रमशाळेतील कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। पाहणीत अनेक त्रुटी आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आणि आश्रमशाळेचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे। नेमकं काय घडलं पाहूयात। दिवसभर आदिवासी दिनाचा उत्साह आणि रात्री मात्र काळानं घात केला। 6ही मुली साखर झोपेत होत्या। पहाटे 2:30च्या सुमारास मृत्यू त्यांच्या उशाशी आला। मण्यार सापानं 6 विद्यार्थिनींना दंश केला। यातील 3 मुलींनी जीव गमावला तर 3 मुली अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत। गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली। घटनेनंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली। पालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी आश्रमशाळेला भेट दिली। जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली। या पाहणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। विद्यार्थिनी जमिनीवर झोपल्या होत्या। पलंगाची व्यवस्था नव्हती। वसतिगृहात आवश्यक सोयी सुविधांची कमतरता आहे आणि ज्या ठिकाणी मुली झोपल्या होत्या त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकडांचा साठा होता। खिडकीजवळ विटा सुद्धा रचून ठेवण्यात आल्या होत्या आणि याच परिसरातून साप आत आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। तो इंडियन क्रेट नावाचा स्नेक होता ज्याला मण्यार म्हणतो। तो जेव्हा चावतो तेव्हा फक्त जणू काही मुंगी चावलेली अशा पद्धतीचा फक्त पेन होतो। त्यामुळे जेव्हा सर्पाने त्या पहिल्या मुलीला दंश केलं, नंतर दुसरीला केलं, तिसरीला केलं, चौथीला केलं, 5वीला केलं, तोपर्यंत कोणाला कळलंच नाही, कारण की जणू काही डास चावलेला अशा पद्धतीचा त्याच्यातून फील होतो। नंतर एक मुलीला तिची वारंवार तिला चावत असल्यामुळे तिची झोप उघडली आणि ती जोराने जेव्हा ओरडली तेव्हा सर्व विद्यार्थी जागे झाले। सर्पदंश झाल्यानंतर सुरुवातीला साप चावल्याचं लक्षातच आलं नाही। मण्यारच्या विषाचा परिणाम मज्जासंस्थेवर होतो, स्नायूच्या हालचालींवर परिणाम होतो आणि गंभीर परिस्थितीत श्वसनक्रिया बंद पडू शकते। मण्यारचे विषदंत तुलनेनं लहान असतात, त्यामुळे दंश झाल्याचं अनेकदा लगेच लक्षात येत नाही। घटनेनंतर आदिवासी विकास विभागानं आश्रमशाळेची पाहणी केली। पाहणीत अनेक त्रुटी आढळल्याची माहिती अप्पर आयुक्त आयुषी सिंग यांनी दिली आहे। घटनेच्या दिवशी अनेक कर्मचारी मुख्यालयी नव्हते। काही कर्मचारी गैरहजर असल्याचं समोर आलं। याच प्रकरणी कर्मचाऱ्यांना कारण दाखवा नोटीस बजावली जाणार आहे। शाळेतील लाकडांच्या साठ्यामुळे सापांचा धोका निर्माण झाल्याचं सांगण्यात आलंय। शाळेत भेट दिल्यानंतर असं आढळून आला की मुलींच्या जे वसतिगृह आहे त्याच्या बाजूने काही प्रमाणात त्यांनी स्वयंपाकसाठी लाकूड साठवून जे ठेवलेलं त्याच्यातूनच ह्या सापचा धोका निर्माण झाला मुलींना। शाळेत जे आहे ते काही प्रमाणात स्वच्छतेची पण अडचण होती आणि जेव्हा ही घटना रात्री 1:30-2च्या सुमारे घडली तेव्हा काही प्रमाणात लोक मुख्यालयामधून अनुपस्थित होते। या घटनेनंतर सरकारनेही आश्रमशाळांच्या कारभाराची गंभीर दखल घेतली आहे। केवळ पाहणी नको तर सर्वकष तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। गडचिरोलीतील संबंधित आश्रमशाळेचा परवाना कायमचा रद्द करण्याचे आदेश देण्यात आले। दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत सरकारनं दिले। ज्या संस्थेच्या माध्यमातून ते अनुदानित आश्रमशाळा सुरू आहे त्या संस्थेची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल। मात्र याच घटनेनंतर आश्रमशाळांच्या व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले। ही आश्रमशाळा 1992 पासून पूर्ण अनुदानित आहे। मग इतक्या वर्षात विद्यार्थिनीच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा का झाली नाही? निधी कुठे खर्च झाला? विद्यार्थिनींना जमिनीवर का झोपावं लागलं आणि वसतिगृहाच्या परिसरात लाकडांचा साठा का ठेवण्यात आला? या प्रश्नांची उत्तरं आता शोधावी लागणार आहे। माझ्यासोबत जिल्हाधिकारी आणि एटीसी आणि सर्व तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी यांना घेऊन जेव्हा मी त्या आश्रमशाळेची पाहणी केली तेव्हा ही बाब लक्षात आली की अनेक ठिकाणी जे नियमानुसार ज्या गोष्टी द्यायला पाहिजे ते दिले जात नाही, योग्य जेवण दिलं जात नाही, झोपण्याची योग्य व्यवस्था नाही। अधिकारी फक्त त्या ठिकाणी जातात आणि फक्त नोंदी घेऊन येतात। हे कुठल्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही। आश्रमशाळा व्यवस्थापनावरही गंभीर आरोप झाले। मुख्याध्यापिका अनुपस्थित होत्या। अधीक्षकही गैरहजर असल्याचं सांगण्यात आलं। विद्यार्थी संख्या आणि प्रत्यक्ष उपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित झाले। या प्रकरणात संस्थाचालकाविरोधात फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या। मात्र या घटनेला आता राजकीय रंग चढलाय। खासदार संजय राऊत यांनी आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। आश्रमशाळांना मिळणारा निधी कुठे जातो असा सवाल
त्यांनी उपस्थित केला. तर विद्यार्थिनीच्या मृत्यूवर राजकारण नको, संजय राऊतांनी आधी काँग्रेसच्या संस्थाचालकाला जाब विचारावा, असा पलटवार भाजपानं केलाय. पैसे कुठे जातात म्हणजे मंत्र्यांच्या खिशात जातात. 25% कमिशन आश्रमशाळेत सुद्धा आदिवासींचं. धर्मराव बाबा आत्राम नावाचे तिकडे एक मंत्री आहेत, आदिवासींचे राजे काय काय म्हणतात त्यांना, ते आहेत. काय करतायत? हा पॅलेसमध्ये राहता का तुम्ही आदिवासींच्या रक्तावर? आदिवासीच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे. कुठे आहेत ना रज हिरवळ तुमची? हा कसला आंतरराष्ट्रीय नाचवतात आदिवासी आणि मनोरंजन करून घेता तुम्ही? काय आदिवासींचं फूड कल्चर, आदिवासींचं अमुक कल्चर. अरे पोरं मारतायत बघा रे आदिवासींची पोरं मारतायत. ज्या पोटतिडकीनं संजय राऊत विद्यार्थ्यांबद्दल बोलत होते, आदिवासी बांधवांबद्दल बोलत होते, माझा संजय राऊतांना सवाल आहे की आम्हाला याचं राजकारण करायचं नव्हतं, परंतु तुम्ही राजकीय पोळी भाजण्यासाठी यामध्ये उतरलात, तर काँग्रेसचे नेते मारोतराव कोवासे यांच्यावर कारवाईची मागणी संजय राऊत करणार आहेत का? काँग्रेसकडूनही सरकारवर निशाणा साधण्यात आलाय. माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी सरकारने या घटनेची जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी केली आहे. तर सरकारवर बोट ठेवण्याआधी काँग्रेसच्या संस्थाचालकावर कारवाईची मागणी करा, असा पलटवार भाजपनं केलाय. मला असं वाटतं की प्रशासन तर आहेच त्याला जबाबदार, पण सरकार सुद्धा तेवढीच जबाबदार आहे. आणि योगायोगानं गडचिरोलीचे पालकमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे. तुम्ही पालकमंत्री आहात त्या जिल्ह्याचे, फक्त लोह खनिज हाच फक्त त्या पालकमंत्र्याचा इंटरेस्ट आहे का? सगळ्यात प्राथमिक जबाबदारी त्या संस्था चालकाची असते. जे संस्था चालक ही शाळा चालवतात, आश्रमशाळा चालवतात, त्यांची जबाबदारी असते की विद्यार्थ्यांची सुरक्षा. कारण 2,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे अनुदान हे संस्था चालक घेतात. त्यामुळं या घटनेची पहिली जबाबदारी काँग्रेसच्या नेत्यांची आहे. आमदार रोहित पवार यांनीही या घटनेवरून सरकारला घेरलंय. हा अपघात नसून प्रशासकीय खून असल्याचा आरोप त्यांनी केला. जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते. आदिवासी विद्यार्थ्यांच्या नावावर वर्षानुवर्ष निधी दिला जातो, पण त्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी कुठे आहे? हक्काची, सन्मानाची आणि सुरक्षित भविष्याची भाषा करणारा दिवस. पण त्याच दिवशी गडचिरोलीतील 3 आदिवासी मुलींच्या आयुष्याची ज्योत विझली. 3 कुटुंबावर कायमची काळरात्र पसरली आणि 3 मुली अजूनही जीवनासाठी झुंज देत आहेत. जबतलाईतला हा सर्पदंश नुसता एक अपघात म्हणून विसरून चालणार नाही. कारण प्रश्न फक्त सापाचा नाही, प्रश्न आहे त्या मुली ज्या व्यवस्थेच्या भरोशावर झोपल्या होत्या, त्या व्यवस्थेचा आता चौकशी होईल, कारवाई होईल. पण या 3 निष्पाप मुलींचा गेलेला जीव परत येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.